तर चला आपण लसावी आणि मसावी काढणे शिकायचे असेल तर आपल्याला संख्यांचे मूळ अवयव पाडता यायला पाहिजे, तरच आपण लसावी आणि मसावी कसा काढायचा हे शिकू शकतो। मग मूळ अवयव कसे पाडायचे संख्यांचे, त्यासाठी आपण बघूया दोन पद्धती। मूळ अवयव पाडण्याच्या दोन पद्धती आहेत, त्यामध्ये एक म्हणजे गुणाकार पद्धती आणि दुसरी म्हणजे भागाकार पद्धती। ह्या दोन पद्धतींनी आपण संख्यांचे मूळ अवयव पाडू शकतो। कशाचे मूळ अवयव? संख्यांचे मूळ अवयव। तर संख्यांचे मूळ अवयव आपण ह्या दोन पद्धतीने पाडू शकतो। मग यासाठी जर आपण संख्या घेतली 24, किती घेतले? 24। मग ह्या 24 चे आपण गुणाकार पद्धती व भागाकार पद्धती अशा दोन्ही पद्धतीने अवयव पाडून पाहू। गुणाकार पद्धतीने पाडताना बघू आपण 24 घेतले, कोणत्याही संख्येला एकाने भाग जातोच म्हणून त्यानंतर येणारी संख्या म्हणजे 2, आपण 2 पासून सुरुवात करूया। मग आधी जर 2 घेतले, 2 आणि 24 ला भाग जातो, कारण 12 दुने 24 म्हणून आपण घेऊया 2 गुणेला 12। परत हे 2 जशीच्या तसे गुणेला जशीच्या तसे, ह्या 12 चे अजून 2 अवयव पडतील, ते म्हणजे बेसक 12। त्यानंतर पहा बरोबरचं चिन्ह जसंच तसं, 2 जशीच्या तसे गुणेला जशीच्या तसे, हे 2 जशीच्या तसे गुणेला, आता ह्या 6 चे मात्र 2 अवयव परत पडतात, ते म्हणजे बेत्रिक 6। आता बघूया आपण 2 2 2 3 ह्या सगळ्या काय झाल्या, 2 आणि 3 ह्या काय झाल्या, मूळ संख्या झाल्या, मूळ अंक झाले। म्हणून 24 चे मूळ अवयव कोणते येणार आहे? 24 चे मूळ अवयव बरोबर 2 व 3। 2 व 3। आपण हे जर भागाकार पद्धतीने काढले तर बघा कसं होणार। भागाकार पद्धतीने काढण्यासाठी आपल्याला अगोदर अशा पद्धतीनं मांडणी करून घ्यायची। हे 24 इथे लिहायचे, पहिला भाग आपण देणार बेचा, इथे लिहिणार बे गुणेला किती बरोबर 24, तर 12 गुणेला 2 बरोबर 24। आता परत 12 चे अवयव पडतात, ते म्हणजे बे सक 12 अशा पद्धतीने अवयव पडतात। त्यानंतर 3 ची परत पाडली की बे त्रिक 6। आता परत 3 आला, 3 कशाने भाग जातो? 3 आणि 3 1 3, शेवटी 1 आला म्हणजे आपलं भागाकार पद्धतीचे अवयव पाडणे संपले। मग इथून आपल्याला असं लक्षात येते की 24 चे कोणते कोणते मूळ अवयव आहेत? 2 आणि 3। हे 2 तर सामायिकच आहे, 2 2 2 सारखेच आहे म्हणून ते एकदाच घ्यायचे। 2 व 3 हे 24 चे मूळ अवयव आहेत। या पद्धतीने आपण गुणाकार आणि भागाकार अशा पद्धतीने आपण संख्येचे मूळ अवयव पाडू शकतो। त्याचप्रमाणे आपण पुढची एक संख्या घेऊ, ती म्हणजे 60। ती म्हणजे 60। आता या 60 चे आपल्याला काय करायचे? मूळ अवयव पाडायचे। 60 चे मूळ अवयव पाडा। 60 चे मूळ अवयव पाडा असा प्रश्न आपल्या समोर जर आला तर आपण ते कसं करणार आहे? आपण 60 चे आता मूळ अवयव पाडूया। 60 चे मूळ अवयव पाडताना पहा, अगोदर आपण करूया गुणाकार पद्धतीने। दोन्ही पद्धतीने याचे अवयव तुम्हाला काढून दाखवणार आहे। गुणाकार काय करायचं? गुणाकार पद्धतीने अवयव पाडताना अगोदर लिहायचे 60 बरोबरचं चिन्ह। आता अगोदर मी तुम्हाला काय सांगितलं, 1 हा सगळ्यांना एकाने भाग जातो म्हणून आपण पाहायचं 2 2 भाग जातो का, तर हो 2 भाग जातो, म्हणून 2 गुणेला किती म्हणजे 60 येतात 30।
2 गुणिला 30. आता हे 2 जसेच्या तसे आपण खाली घेणार, गुणाकार जसाच्या तसा, आणि 30 चे परत 2 अवयव पाडणार. ते म्हणजे 2 गुणिला 15. 2 गुणिला 15. त्यानंतर बघा, हे 2 जसेच्या तसे खाली, गुणेला जसेच्या तसं, हे 2 जसेच्या तसे गुणेला. आता ह्या 15चे परत आपण 2 अवयव पाडू. आता 2 च्या पाड्यामध्ये 15 खरे येत नाहीत. 2ची कसोटी आपल्याला काय सांगते की ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक असेल त्याच संख्यांना 2 भाग जातो. मग 2 भाग जात नाही, मग कशाचा विचार करणार आपण? पुढचा अंक कोणता आहे? 3. म्हणून 3चा विचार करूया, आणि 3च्या पाड्यामध्ये 15 आहेत. 3 5 15. म्हणून आपण इथे लिहिणार 3 गुणिला 5. मग आता हे 3, ही 5 ही मूळ संख्या आहे दोन्ही पण. आता यांचे अजून अवयव पडणार नाही. म्हणजे 60 चे मूळ अवयव बघा, 60 चे मूळ अवयव बरोबर कोणता कोणता येणार आहे? 2 2 सारखाच, एकदा 2 घेतला, 3 व 5 हे आहेत. आलं लक्षात? हे झाली गुणाकार पद्धतीची मांडणी. जर आपल्याला भागाकार पद्धतीने बघायचं असेल तर आपण कसं करणार? चला, आपल्याला मांडणी अशा पद्धतीने करावी लागेल. 60 इथे मांडले, आणि अगोदर भाग कितीचा देणार आपण? 2चा. 2 जातो म्हणून 2चा. 2 गुणिला 30 म्हणजे काय झाले? 60. परत या 30चं 2 गुणिला 15 बरोबर 30. परत या 15ची 2 जात नाही, मग किती? 3 3 5 हे 15. आता परत ह्या 5ला 5 जातो, 5 1 5. इथे शेवटी 1 उरला म्हणजे याचं अवयव पाडण्याचं काम संपलं. म्हणजे याचे अवयव काय आले? 60चे मूळ अवयव काय आले? 2 3 व 5. आणि 2 3 व 5 अशा पद्धतीने आपण गुणाकार व भागाकार अशा 2 पद्धती मूळ अवयव काढण्यासाठी शिकलो.